जेवढा कुरकुरीत होईल ना तेवढा भारी लागेल. मलू गाडच चांगले भेटले. नमस्कार मंडळी, मी सेल्फी तुमचं पुन्हा एकदा आजच्या व्हिडिओमध्ये स्वागत करतो. तर मंडळी आहे ना, रात्री मग 8 वाजल्यापासून आहे ना पाऊस जोरदार चालू झाला होता आणि आम्ही आहे ना खाली इकडे बांधण्यावरती आलो होतो. तर बांधण्यावरती आहे ना थोडाफार मासा चढतो आहे. तर आम्ही बांधण्यावरती आलो. तर आजचा शेवटपर्यंत आजचा व्हिडिओ बघा तुम्ही. तर नक्की व्हिडिओ आवडला ना तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. तर चला तुम्हाला दाखवतो आजचा कसा काय व्हिडिओ होईल, तो शेवटपर्यंत बघा तुम्ही. तर आपण आज शक्यतो खालीच असणार बांधण्यावरती. तर बघा हे छोटंसं झोपडं बनवलेलं आहे. म्हणजे थोडासा आसरा याच ठिकाणी, कारण का पाऊस वगैरे पडला ना की इकडं तसं बसू शकतो. तर चला पुढे दाखवतो. आम्ही विस्त वगैरे पेटवले आहे. तर बघूया आता किती भेटतात. खाली जाऊया पहिलं. हा बघा, हा पाट आहे इथे. तिकडे भरपूर पाणी आहे. लावलेले आहे कोणी तिथं. हां, त्या साईडला आहे ना दीपक आता पाणी बंद करायला जातो आहे. तिकडे पाणी बंद केलं ना की आतमध्ये ह्याच्या आतमध्ये जो मासा असेल ना सर्व, तो इकडं आतमध्ये इंद आहे आपण लावलेली बघा, त्या इंदीमध्ये जाईल. तर बघूया आता किती भेटतात. खाली जाऊया पहिलं. हा बघा, हा पाट आहे इथे. तिकडे भरपूर पाणी आहे. लावलेले आहे कोणी तिथं. हां, त्या साईडला आहे ना दीपक आता पाणी बंद करायला जातो आहे. तिकडे पाणी बंद केलं ना की आतमध्ये ह्याच्या आतमध्ये जो मासा असेल ना सर्व, तो इकडं आतमध्ये इंद आहे आपण लावलेली बघा, त्या इंदीमध्ये जाईल. ते बघूया आता ह्याच्यातमध्ये आहे ना पूर्ण तो दीपक आहे ना. आता आतमध्ये जर मासा असेल ना त्या दगडामध्ये, तर जा देते हलव तरी दगड, तर त्या दगडामध्ये जर मासा असेल तर खाली येईल पूर्ण. तर बघूया आतमध्ये किती मासे आहेत ते, कारण का पहिल्यांदाच मारत आहे आपण. पहिल्या झोल्यात बघूया किती येतात मासे. पाऊस आला आहे मोठा परत. नाही ना, पहिल्या झालेला मित्रांनो काय नाही आलं. थोडा वेळ बघूया आपण थांबून. मित्रांनो आतमध्ये मलू टाकलेला आहे भाजायला. आतमध्ये माशाचं पाणी माझ्यावर निघाल. अंडी आहेत ना. अरे मलू भाजलेलं आहे. आम्ही इथं झोपडी मस्तपैकी. हा, एक नंबर भारी वाटतं रे. हो मित्र, कागदाचं झोपड्या केलेल्या आहे आतमध्ये, लाकडं वगैरे तिकडं खाली बांधा नाही इथं. हे बघा पूर्ण आहे ना झोपडी वगैरे एकदम प्रॉपर आहे. तर आतमध्ये आज आपण इकडे बघूया, जेवढं जमेल तेवढं आपण इकडे शक्यतो आज राहणार आहोत. बघूया कसं काही इतपत मासे वगैरे भेटतात.
ते बघूया. बराच वेळ झाला, मासे वगैरे गावतायत, तर आता भूक पण लागले, तर थोडंफार काहीतरी पोटाची सोय करतोय. तर तिखट वगैरे इथं होतं, पार्टी वगैरे झाली आमच्याकडे, तर थोडेफार उरलं होतं, तर तेच आहे. तर आता आहे ना, माशांना थोडं तिखट मीठ लावून खातो आम्ही, कारण का भूक पण लागली आता. इकडे विस्तू वगैरे आहे आपल्याकडे, इकडे लाकडं वगैरे आहेत. हे गावाकडची वेगळीच मजा असते, कारण का बांधावरती जर मासे पकडायचे असतील ना, तर इकडं राहावं लागतं, कारण का माशाचा फक्त 1-2 तासाचाच खेळ असतो. जेव्हा पाऊस पडेल ना, तेव्हा पाऊस पडला की मासा लगेच चढतं. नाही फुटत, सुरा आहे ना, मगाशी होतं ना, त्याच्यानं फोड. हे आमचं सर्व कालचं पार्टीचं आहे, काल आमची छोटीशी पार्टी झाली, तर हे पार्टीचं उरलेलं होतं, हे सर्व सामान आहे. तर आम्ही आता काहीतरी जुगाड करतो. कांदा आहे बघा, लिंबू वगैरे सर्व होतं, तर त्याचा आता उपयोग करतोय. जबरदस्त लिंबू पण आहे बघा. सर्वच जुगाड झाला या ठिकाणी. त्यामुळे आता काय बघूया पुढे. मिक्स कर. हे सर्व चांगलं मस्तपैकी साफ करून आणलं आम्ही. तुझ्या मनासारखं झालं पाहिजे. त्याला मस्तपैकी तिखट मीठ लावतो आम्ही आणि भाजून खातो, एकदम भारी जबरदस्त. नादच तुला. बरं झालं ते होतं म्हणून बरं झालं. काल टाकून दिलेलं असतं ते मग काय नसतं राहिलं. बस खारट बिरट लागायचं, जास्त मीठ लागलं नाही. हा बाजूला चल, बाजूला टाक. दोन्ही साईडनं चांगले भाजू द्या दीपक. हा भाजला. शेक लागतोय घालून. निकाऱ्यावरच भाजू दे, निकाऱ्यावर चांगला भाजत. नाही दोन्ही साईडून भाजू दे चांगला. तो त्या साईडून भाजू दे. चांगला करपला पाहिजे रे. बरोबर आहे. जरा करपला की भारी वाटेल. जेवढा कुरकुरीत होईल ना तेवढा भारी लागेल. हवा आली की पेट दिसतो. जेवढा कुरकुरीत होईल तेवढं चांगलं आहे. पलटी मार तू करपल. हा बघ कसं भारी वाटतंय. बस काढ. भाजलं ते. भाजले. व्हाईटवालं ते हे दिसायला लागलं ते काय मस्त. काढ.
सावकाश या साईडून पकड. दूर बघ. हवा सुटली रे. सावकाश काय करतोयस तर लिंबू कमी पिईल नाही तर आंबट होईल. ते आहेत 2 मासे आधी. खतरनाक. पलटी मार पलटी मार पलटी मार. पलटी कर ना. ते बघ बास पडणारच. तिथं मी झाला मग ते करावलंच पाहिजे तेव्हा भारी लागेल ना ते. बास हे लिंबू बाजलं. चल ले लो कांदा ले लो रे ले भाई. कशाला लावतेस ते. कांदा घे ना कांदा घे. तोंडाला पाणी सुटले. तिकडे झालं मी असलं. तिकडे झाले रे. कशाला लावलेलं एवढं. तर सांगतो कमी लाव. नाही ही पण एक वेगळी मजा असते रे. याला पाणी नाही. याला पाणी. ती काय बॉटल. पाणी आहे का ते. खाऊन बघ खाऊन बघ. मला सांग कसं झालंय. चांगला आलाय का. भाजलाय ना. नंबर. भाजलाय का पण. हा. एक नंबर. आता मी पण खाऊन बघतो. तर मित्रांनो मी खाऊन बघतो कसं झालं. आवाज दाखवतो तुम्हाला प्लीज. बघा पूर्ण मऊ मऊ भाजलाय मस्तपैकी. एकदम डीपमध्ये झालाय भाजलाय. बघा मित्रांनो पीस घेतलाय खायला. हा जबरदस्त भाजलाय. भारी भाजलाय रे. भाजणार कोणा. कांदा तसं ना. त्या खेकड्याचं मांस लागतं ना आतमधलं. तसं किरवी पण लागतं. आहे. हा किरवी पण आहे. किरवी नको ती हाय ना. बघ घेते का हाय. हाय. हाय ना. भाज ती पण मग. भाज असेल तर भाज. मगाशी आहे ना किरवी गावलेली आहे. ती पण आता भाजून खातो. कारण का ते एकच कुठं घेऊन जायचं परत घरी. हे बघा आहे बऱ्यापैकी. तर आहे ना ती पण आता आम्ही भाजतो. इथं पिशवी काढू. थांबा 1 मिनटं. निघते का. दाखव. ते बघा आहे बऱ्यापैकी. ते पण आता भाजून टाकतो आम्ही. ते ठेवत नाही परत. मित्रांनो आम्ही किरवी घेत होतो मग अशी उचलताना आहे ना. आम्ही किरवी बघतलेली नाही आणि आतमध्ये येत नाही. बघा पिल्लं आहेत त्याच्या. ते बघा त्यामुळे आहेत ना अजून खूप छोटे आहेत. त्यामुळे आम्ही नाही भाजत तिला. सोडून देऊया तिला. आम्ही पण सोडून देऊया. दाखवतो तुम्हाला. सोडून देतो कारण का पिल्लावाली अजून सोडली पण नाही आहे. आम्ही ॲक्च्युली गडबडीत मग अशी उचलली तर बघतली नाही तिला. जा कसं डेगे बिगे फाकून निघाली. जा तिकडं. तिकडं कुठं. हां गेलं. सोड जाईल जाईल तू. गेली. तर आता आहे ना आम्ही पाटाला ना इन लावून बघतो. बाबा वगैरे पण आलेत घरातून आता. तर बराच वेळ झाला. तर बघूया आता किती मासे भेटतात ते. सावकाश. एक खवले आहे. हा मोठा आहे. खवले मोठा आहे. 2 आहेत.
खवले आहेत 3 आहेत 3 आहेत 2-3 आहेत. आहेत तिथं आत आहेत एक दिसला. हा बघ एक आला. हवा आहेत रे. खवल्या परत येतोय रे मासा. पाहायचं इथं आहेत बघा थांबलेलं बघा. पालू बघा इथं मलू. हा आतमध्ये घ्या ना. आतमध्ये घ्या. तर इन सांभाळून ठेवा हां हां नाही तर दिण्याच्या घरी आण. हां हां. दोनदा मोडलं तेवढं भेटलं ना तरी बस होत आहे. तुम्ही खवल्या मस्त भेटला मगाशी भेटला. हा ते सिंगटी वाटे चिपकले. मगाशी हा बोलूचा मासा झाड आहे रे. मलू झाडच चांगले भेटले. फक्त